पण कोट्यवधी रुपये खर्च करणारे लोक भ्रष्टाचार करणार नाहीत किंवा त्यांच्याकडनं भ्रष्टाचार होऊ नये अशी अपेक्षा जर कोणी करत असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत. भ्रष्टाचार होणार हे अटळ आहे. पुणे जिल्ह्याचा रिंग रोड होता 18,000 कोटीचा तयार केला तेव्हा इस्टिमेट 1 वर्षापूर्वी. 18,000 कोटीचा पुणे शहराच्या भोवतीचा रिंग रोड आज 1 वर्षानंतर त्याचं फेर एस्टिमेट केलं गेलं आणि 32,000 कोटीवर नेला. अजितदादा पालकमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आहेत. या तिघांनाही माझा जाहीर सवाल आहे की 18,000चं रिंग रोडचं बजेट 32,000 कोटीवर नेलं तुम्ही 1 वर्षात. हे वाढीव बजेट जे आहे, वाढीव एस्टिमेट जे आहे, हे तुमच्या पदरात पडणार आहे ना. एकेकाला 2-2 हजार कोटी वाटायला येणार आहेत का भारतीय जनता पार्टीला मोठा वाटा आणि या दोघांना जरा कमी वाटा असं काही ठरलं असेल ना. कशासाठी हे एस्टिमेट वाढलं, का वाढलं? अनेक अधिकारी खासगीत सांगतायत, जाहीर बोलायची हिंमत नाही त्यांची कारण नोकऱ्या जातील. परंतु जे बजेट वाढवलंय ते कुणाच्या तरी खिशात पैसे जाणार आहेत. सत्ताधारी पक्षाच्या तिजोरीत हा वाढलेला एस्टिमेटचा पैसा जाणार आहे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून, ज्याचे काही पुरावे कुणीही काढू शकत नाहीत कसे पैसे कोणाकडे गेले. आणि मग भ्रष्टाचार होणार नाही, तिजोरी सरकारची, मालक मात्र हे असणार. अशा या सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी लोकशाही गुंडाळून ठेवलेली आहे.